गेल्या काही महिन्यांपासून लोणी पोलीस ॲक्शन मोडवर दिसत असून एपीआय कैलास वाघ यांनी परिसरामध्ये कारवायांचा धडाका सुरू केलाय। नुकतंच लोणी बुद्रुक येथील हॉटेल सागर आणि लोणी खुर्द परिसरातील वेताळबाबा चौक येथील हॉटेल लकी या ठिकाणी अवैध दारू विक्री विरोधामध्ये कारवाई करत आरोपी नामे रमेश भुजबळ राहणार लोणी बुद्रुक व लतीफ अमीन शेख राहणार लोणी खुर्द यांना ताब्यात घेतला आहे। या दोन्ही आरोपी विरोधामध्ये दारूबंदी कायदा कलमानुसार कारवाई करण्यात आली आहे। लोणी बुद्रुक येथील हसनापूर चौकामध्ये नाकाबंदी करत नियमांचे उल्लंघन करणाऱ्या एकूण 22 वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली। या कारवाईत विना नंबर प्लेट, चारचाकी वाहनांना काळ्या काचा, कर्णकर्कश बुलेटचे सायलेन्सर यांचा समावेश आहे। कारवाईत एकूण 17,600 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे। या कामगिरीमुळे परिसरातील नागरिकांकडून लोणी पोलिसांचं कौतुक केले जात आहे। सदरची कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे, अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वागचौरे, DYSP अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास वाघ, PSI आशिष चौधरी, बाबा सांगळे, हेड कॉन्स्टेबल सोमनाथ गाडेकर, कल्याण काळे, रवींद्र मेढे, निलेश सातपुते आणि नरे यांच्या पथकाने केले आहे। एसनाना मीडियासाठी प्रतिनिधी युनुस इनामदार, लोणी।